आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई विद्यापीठासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला भगदाड पडलंय। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील छताचा काही भाग कोसळलाय। स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्यानं खळबळ उडाली आहे। सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये, मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। युवा सेनेच्या सिनेट सदस्यांकडून याची दखल घेण्यात आली आहे। अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलाय। 2023 मध्ये युवा सेनेनं तत्कालीन कुलगुरूंना पत्र देखील दिलं होतं। मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या छताला भगदाड पडलंय। छताचा काही भाग पडल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। युवा सेना सिनेट सदस्यांनी याची दखल घेतली असून विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला गेल्यानं अपघात ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत। दरम्यान आता युवा सेनेचे सिनेट सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या विविध विषयांवर सातत्यानं पाठपुरावा करतायत। विद्यापीठ प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील दुरुस्ती केली जात नाहीये। 2023 मध्ये या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या छताची गळती होत होती आणि उकडलेल्या फ्लोरिंगमुळे विद्यार्थी आणि खेळाडूंना दुखापत होऊ शकते असं पत्र तत्कालीन कुलगुरू रवींद्र कुलकर्णींना देण्यात आलं होतं। मात्र कुलगुरूंनी आणि विद्यापीठ प्रशासनानं याकडे कानाडोळा केल्याचा आरोप होतोय। विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये मी सध्या उपस्थित आहे, ज्या ठिकाणी काल रात्रीच एक दुर्दैवी घटना जी आहे ती घडलेली आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, मी सध्या मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे, जिथे विविध क्रीडाचे कार्यक्रम जे आहेत ते घेण्यात येतात। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही जी संपूर्ण वास्तू आहे, या वास्तूमध्ये कुठेतरी छताला जे आहे तो भगदड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध खेळांचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं। विद्यापीठाचे खेळ असतील किंवा प्रायव्हेट जे असतात त्यांची देखील मोठ्या प्रमाणात खेळाचे आयोजन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं। सध्या या ठिकाणी आपण पाहतो आहे की भगदड पडलेलं असलं तरी देखील या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन जे आहे, खेळांचं आयोजन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खेळ पाहायला क्रीडाचा प्रकार हा जो आहे तो जुडोचा प्रकार सुद्धा सुरू आहे। जुडो खेळाचा चॅम्पियनशिप जी आहे ही सध्या या ठिकाणी सुरू आहे। मात्र काल रात्री आपण पाहिलं तर या ठिकाणी छताला खरं तर भगदड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि छताचा काही भाग जो आहे तो कोसळल्याची घटना जी आहे ती या ठिकाणी घडली होती। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर युवा सेनेचे सिनेट सदस्य जे आहेत ते या संदर्भात आक्रमक झाले असून आता या संपूर्ण घडलेल्या घटनेची चौकशी जी आहे ती करणार आहेत आणि या संपूर्ण घटनेची माहिती देखील ते घेणार आहेत आणि त्याचसोबत या परिसराची पाहणी देखील युवा सेनेकडून आता करण्यात येणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील क्रीडा संकुलाचा काही छताचा भाग काल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये कोणालाही इजा झाली नसली तरी आता विद्यापीठ प्रशासनावर मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला आहे। याच निमित्तानं खरं तर आज युवा सेनेच्या सिनेट सदस्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काही युवा सेनेचे सिनेट सदस्य आहे। काय नेमकं प्रकरण आहे आणि काय नेमकी घटना आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काल संध्याकाळी दुर्घटना घडली आहे। दुर्घटना घडल्यानंतर देखील विद्यापीठाच्या प्रशासनाचा अधिकारी कोणी त्या ठिकाणी गेलेला नाही आहे आणि सर्वात मोठी शोकांतिका आहे, काल दुर्घटना घडल्यानंतर देखील तिथे मॅच झाल्या आणि आम्ही विद्यापीठ प्रशासनाला तिथे मॅच खेळू नका असा आम्ही मेसेज केला आहे, आम्ही फोन देखील केले आणि असं दुर्लक्ष केल्याकारणाने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। सर, तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय, सर तुम्ही मला सांगा कुलगुरूंकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही काय, त्याबद्दल काय सांगा? ते कसं आहे माहिती आहे की कुलगुरू असो प्रकुलगुरू असो यांनी विद्यार्थी हा घटक बघून त्यांच्या शिक्षणाबद्दल ह्या सगळं, पण आज सध्या काय झालं आहे की हे जे अधिकारी आहेत हे राजकारणाच्या पाठी जास्त जायला लागले, त्यामुळे त्यांचं खरं दुर्लक्ष झालेलं आहे। प्रदीप सर, मला तुम्ही सांगा, सातत्यानं युवा सेना जी आहे ते या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा गेले अनेक महिने करते आहे। खालची फ्लोरिंग असेल, वरचं छप्पर असेल, पावसाळ्यात देखील तुम्ही या संदर्भात पत्र दिलं होतं कुलगुरूंना की छत गळतं आहे। अशा गोष्टी असताना देखील त्याच्याकडे कानाडोळा केला जातो आहे आणि काल जी घटना घडलेली आहे अशा घटना घडत आहेत। नाही, कसं आहे, गेल्या वर्ष 2 वर्ष आम्ही कंटिन्यू याबाबत पाठपुरावा करतो आहे। आम्ही
अनिल परब साहेबांच्या माध्यमातून विधान परिषदेत देखील आवाज उठवलेला, कलिना कॅम्पसमध्ये डागडुजीकरण करणं गरजेचं आहे. चंद्रकांत दादा त्याच्यानंतर पाणी करायला आलेले, पण नक्कीच ही जागा चंद्रकांत दादांना त्यांनी दाखवली नसेल आणि हा केवळ कुलगुरूंचा मुजोरपणा चालला आहे. तो मुजोरपणा कशा पद्धतीने सरळ करायचा ते युवासेना पद्धतीने आम्ही करणार. नक्कीच थेट इशारा जो आहे तो आता सध्या युवा सेनेचे सिनेट सदस्य ज्यांनी आहे ते त्यांनी दिलेला आहे. आणि त्यासोबत कुलगुरूंचा राजीनामा देखील या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो मुंबई विद्यापीठात पुन्हा ऐरणीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी चेतन किर्दत, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.